नमस्कार, फूडी कॉर्नर रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण इथे बनवणार आहोत दाल खिचडी। दाल खिचडीसाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे, बघू शकता। आपण इथे घेतला आहे बटाटा, कांदा, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, टोमॅटो, शेंगदाणे, कढीपत्ता आणि आपण 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटी अर्धी वाटी डाळ घेतली। इथे मी एका पातेल्यामध्ये 3 पळी तेल टाकलेलं आहे आणि त्यात मोहरी टाकलेली आहे अर्धा चमचा। इथे मोहरी छान तडतडलेली आहे। आपण आता त्यात जिरं टाकलेलं आहे, आलं लसूण पेस्ट टाकली आहे आपण त्यात, हिरवी मिरची टाकतोय आपण आता त्यात, हिरवी मिरची टाकल्याच्या नंतर आपल्याला कांदा घालायचा आहे त्यात, कढीपत्ता टाकलाय मी आणि परतून घ्यायचंय थोडं। आता शेंगदाणे टाकतोय आपण त्यात, शेंगदाणे टाकून आपण परतून घेऊया थोडं। आता आपण त्यात बटाटा टाकूया। बटाटा टाकून आपल्याला परतून घ्यायचंय थोडं। आता आपण त्यात वाटाणा टाकतोय, वाटाणा टाकल्याच्या नंतर आपण आता त्यात टोमॅटो टाकतोय, आपण त्यात आता अर्धा चमचा हिंग टाकतोय, गरम मसाला टाकलाय आपण त्यात अर्धा चमचा आणि परतून घेतलंय। आपण आता अर्धा चमचा हळद टाकली आहे आणि परतून घेतलंय। आता 4 चमचे मी इथे मीठ घेतलंय। आता स्वच्छ धुवून घेतलेला आपण इंद्रायणी तांदूळ घेतला इथे, इंद्रायणी तांदूळ आणि मूग डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि आपण आता ही परतून घेऊया। छान परतून घ्यायचे आपल्याला आणि गरम पाणी टाकायचे त्यात। मी यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे आणि आता आपण ते मिक्स करून घेऊया। एक उकळी फुटू देऊया आणि गॅस फ्लेम बारीक करूया। बघू शकता आपली इथे दाल खिचडी तयार झालेली आहे छानपैकी। आता त्यावरती आपण साजूक तूप टाकूया। आपली मस्त गरमागरम दाल खिचडी इथे तयार आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका।